घरी समाधान. ह्याच्या दारामध्ये सगळं समाधानाचं. चिंता नाही, भय नाही, दुःख नाही, काळजी नाही. किती मोठा देव आहे. या कलियुगामध्ये पंचमहाभूतांना स्वतःच्या दारावरती बांधून ठेवणारा देव म्हणजे बाळूमामा. धनकर बाळूमामा. पंचमहाभूतावरती सत्ता चालवणारा देव म्हणजे बाळूमामा. आत्मापुरामध्ये गेला, सुवर्ण पिंपळाचं दर्शन घ्यायचं. सुवर्ण पिंपळाचं दर्शन घेतल्यानंतर वर बघायचं, त्या सुवर्ण पिंपळाला 5 फांद्या आहेत. किती फांद्या आहेत? 5 फांद्या आहेत. आणि माझा देव सांगतो, हे माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, अरे काय काळजी करायला लागलाय सा? अरे ती रांडची पंचमहाभूत आहेत नव. अरे त्या सुकाळीच्याला म्या माझ्या दारावरती बांधून ठेवलंय नव. तू काय मी काळजी करू? मी करू नगस, मी हाय नव. पंचमहाभूतांना स्वतःच्या दारावरती बांधून ठेवणारा देव म्हणजे बाळूमामा. मग काळजी कशाची? त्रिविध तापाची झाली बोलवण, देखील आचरण वैष्णव. त्रिविध तापाची बोलवण करणारा देव आहे. हा पंचमहाभूतांना स्वतःच्या ताब्यात ठेवणारा देव आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तेथे सुका काय होणे, राहे समाधान चित्ताची. अभंगाचा सरळ साधा आणि धावता भावार्थ संपला. ते विठोबा रुक्माईचं भजन करू आणि मामांच्या चरित्रात परत करूया. हरी विठोबा रुक्माई.